भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहरांतर्गत असलेल्या खातरोड येथे मागील 48 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे वैशाली नगर ते आनंद मंगल कार्यालय परिसरामागील असलेल्या रोडवरील घरामध्ये पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली आहे। शहराला लागून असलेल्या केसलवाडा गावातील पाणी नालीद्वारे आनंद मंगल कार्यालयाच्या परिसरातील घरामध्ये मागील अनेक वर्षापासून सातत्याने घुसत आहे, परंतु स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात हे पाणी घुसते। नागरिकांना घरातील पाणी काढण्याकरिता छोट्या टिल्लू पंपाचा वापर करावा लागत आहे। अद्यापही नगरपालिकेचे कर्मचारी तथा आपत्ती विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आलेली नाही। याची वारंवार नागरिकांकडून तक्रार करून देखील नगर परिषद प्रशासन दखल घेत नाही। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी या सखल भागात घरामध्ये पाणी शिरलेल्या घरांची पाहणी केली व नागरिकांचे सांत्वन केले आहे। सर, काय सांगाल, तुमच्या घरात हा मोठा पाणी नाल्याचा पाणी घुसलेला आहे, काय तुमच्या घरातली आता एकूणच परिस्थिती? अरे बाबा विचारूच नका, आता बेहाल आहे बाबा। एवढा हात 3 फूट पाणी आहे, इथं 3-4 फूट पाणी आहे, पूर्ण 3 रूम मध्ये घुसलेला आहे। तांदूळ वगैरे सर्व ते त्यांचे नुकसान झालेलं आहे। आणि आमचा मुलगा जो आहे तो श्रीनगरला आहे, CRPF रिझर्व्ह मध्ये, आणि हे सर्व परेशान आम्हाला आहे। भाऊ, काय सांगाल तुम्ही? भंडारा शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय, पूर परिस्थिती बघताय, काल बघितली, आज बघितली। काय जे नागरिकांना समस्याचा सामना करावा लागतो, मानव निर्मित आहे, नैसर्गिक आहे की काय उपाययोजना सुचवण्यासाठी समोर वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करा? काय नेमकी परिस्थिती बघायला मिळत आहे तुम्हाला? आज भंडाऱ्यामध्ये रुक्मिणी नगरला खातरोडला इथं आम्ही उभे आहोत। आजचाच नाही तर प्रत्येक वर्षीचा प्रॉब्लेम आहे। जवळपास 7 ते 8 वर्ष झाले नाल्या तुडुंब भरलेल्या असतात आणि नाल्याचा पाणी पूर्ण या घरामध्ये घुसलेला आहे। आज ज्या घरी इथं आम्ही उभे आहोत त्या घरामध्ये पेशंट आहे, त्याला एंडोट्रॅकियल ट्यूब आहे, फिडिंग त्याचा चालू आहे, सक्शन मशीन बाजूला आहे आणि ते पाण्यामध्ये त्यांचं बिस्तर लावले, त्याच्यावर ते झोपलेले आहेत। किडे माकोडे मुंग्या त्यांच्या बेडवर चालल्या आहेत। अशी हालात या भंडारा शहराची आहे। कोण रस्त्याचा DPR बनवतो, कोण नाल्याचा DPR बनवतो, पाण्याचा निकासाचा काम आहे हा कोण करते? प्रशासनाचं अत्यंत दुर्लक्ष आहे, सरकारच्या या बाबीकडे दुर्लक्ष आहे। भंडाऱ्याच्या चारही बाजूला दिवार बनवली आहे, पण अर्धी दिवार बनली आहे। ज्यांनीही हा DPR बनवला त्यांनी भंडाऱ्याच्या चारही बाजूला दिवाळीचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं। केसलवाड्याचा पूर्ण पाणी या भंडारा शहरामध्ये येतो आणि भंडारा शहर पूर्ण जलमय झालेला आहे। या गोष्टीकडे लक्ष द्यायचं तर सरकार लक्ष देत नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये भंडारा पूर्ण पूर बाधित आहे। भंडाऱ्याच्या आजूबाजूचे जे गाव आहेत ते सुद्धा जलमय झालेले आहेत। पुनर्वसनाचा जो प्रॉब्लेम आहे, ज्वलंत प्रॉब्लेम आहे। 26 गावाचं भंडारा जिल्ह्यामध्ये 26 गाव आहे ज्यांना पुनर्वसनाची गरज आहे। 40 वर्ष झाले धरणाचं काम चालूच आहे। केव्हा लोकांच्या व्यथा तुम्हाला समजतील हो साहेब? यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही, लवकरच लवकर तुम्ही त्यांना नवीन गाव द्या, नवीन गरजा, मूलभूत सेवा सुद्धा तुम्ही इथं देत नाहीत। आज 2 दिवसापासून इथं जेवण बनलेलं नाही, स्वयंपाक बनलेला नाही, लहान लहान मुलं आहेत, पेशंट आहेत, यांच्याकडे लक्ष कोण देईल? मी आपल्याला विनंती करतो की लोकांचे असे दयनीय हाल तुम्ही करू नका। ही तुमचीच जनता आहे, तुम्ही राजे आहात। केव्हा तुम्ही यांच्याकडे लक्ष द्याल? केव्हा यांच्या मूलभूत सुविधा यांना तुम्ही द्याल आणि यांचे प्रॉब्लेम तुम्ही न्याल?